नमस्कार. सध्या हेमंत ऋतू म्हणजे थंडीचं वातावरण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये या वातावरणामध्ये आहार कसा असावा तो बघितला. आता आपण ह्या ऋतूमध्ये दिनचर्या कशी असावी हे बघूया. या काळामध्ये चंद्राची ताकद वाढते आणि सूर्याची शक्ती ही कमी झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत नसाल आणि सुरू करायचा असेल तर हाच तो ऋतू आहे ज्या ऋतूमध्ये तुम्ही व्यायाम सुरू करू शकता. या काळामध्ये व्यायाम केल्यामुळे शरीराची ताकद तर वाढतेच, तर त्याशिवाय शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होते. थंड ऋतू असल्यामुळे गरम तेलाने शरीराला मालिश करावी, उटणं लावून अगदी गरम पाण्याने आंघोळ करावी. पूर्ण शरीराला तेल लावल्यानंतर शिरोभ्यंग करावं. शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणं. पादाभ्यंग सुद्धा आयुर्वेदामध्ये करायला सांगितलेलं आहे. पादाभ्यंग म्हणजे तळ पायाला तेल लावणं. तळ पायाला तेल लावल्यामुळे त्वचा मुलायम होते. या काळात जो वृक्ष वातावरण असतं त्या वृक्ष वातावरणामुळे त्वचा ही कोरडी झालेली असते, ती कमी व्हायला मदत होते. तळ पायाला तेल लावल्यामुळे हे डोळ्यांची सुद्धा चांगली ताकद वाढते. थँक्यू.